महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचाराचा शुभारंभ प्रभाग क्रमांक 3 मध्ये झाला आहे। माजी आमदार बाळासाहेब माने आणि शिवसेनेचे शहर प्रमुख विपिन बंदरकर, ज्येष्ठ नगरसेवक राजन शेट्टे आहेत, भाजपच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सुजाताताई साळवी आहेत। आपण त्यांच्याकडे जाणून घेऊया नेमकं कशा पद्धतीने हा प्रचार यंत्रणा राबवणार आहेत। बाळासाहेब माने आहेत, त्यांच्याकडे जाणून घेऊया। 18व्या लोकसभेला भारतीय जनता पार्टी शिवसेना महायुतीच्या वतीनं NDAच्या वतीनं सन्माननीय राणेसाहेबांनी 19 तारखेला फॉर्म भरलेला आहे। आमचे नेते सन्माननीय रवींद्रजी चव्हाण आणि ह्या जिल्ह्याचे पालकमंत्री उदयजी सामंत यांच्या माध्यमातून आजपासून या संपूर्ण शहरामध्ये आणि उद्यापासून रत्नागिरी विधानसभेतल्या ग्रामीण भागामध्ये महायुतीच्या वतीनं एकत्रित प्रचार करण्याकरता सुरुवात झाली आहे। आज रत्नागिरी शहरातील प्रभाग क्रमांक 3 मध्ये या प्रचाराची शुभारंभ इथल्या ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते श्रीफळ देऊन झालेली आहे। या ठिकाणी शिवसेना शिंदे गटाचे शहर अध्यक्ष माझे मित्र विपिन बंदरकर, त्याचबरोबर ज्येष्ठ आमचे नगरसेवक माजी उपनगरसेवक राजनजी शेट्टे, त्याचबरोबर माजी नगराध्यक्षा सौभाग्यवती राजेश्रीताई शेट्टे, भारतीय जनता पार्टीच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा सुजाताताई साळवी, भाजपचे नगरसेवक माजी नगरसेवक आणि भाजपचे आमचे पदाधिकारी उमेश कुलकर्णी आणि सर्वच मनसे, शिंदेसेना, राष्ट्रवादी, अजितदादा गट, भारतीय जनता पार्टी, RPI या गटाच्या माध्यमातून आज या ठिकाणी घरोघरी संपर्क करण्याचा हा शुभारंभ या ठिकाणी आरोग्य मंदिर या ठिकाणी झालेला आहे। आणि त्यामुळे मला विश्वास आहे की पुढच्या कालावधीमध्ये महायुतीचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, नेते हातामध्ये हात घालून राणेसाहेबांचा विजय करून लोकसभेमध्ये मोदीजींना 400 खासदार होण्यासाठी रत्नागिरीचा खासदार या ठिकाणी नारायण राणेसाहेबांच्या रूपानं आम्ही पाठवण्याचा सगळ्यांनी या ठिकाणी संकल्प केलेला आहे। रत्नागिरीमध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीचं जनतेकडून प्रतिसाद उत्स्फूर्त या ठिकाणी मिळतोय आणि त्यामुळे आम्हाला सगळ्यांना विश्वास आहे महायुती म्हणून रत्नागिरी शहर, संपूर्ण जिल्हा, मतदारसंघामध्ये शिवसेना एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री आहेत, या जिल्ह्याचे पालकमंत्री आमचे उदयजी सामंत आहेत, त्याचबरोबर रवींद्रजी चव्हाण साहेब, नितेश राणे माजी खासदार, नारायणराव राणेसाहेब आणि शहरातील सगळे पदाधिकारी आम्ही हातामध्ये हात घालून काम करण्याला या ठिकाणी शुभारंभ झालेला आहे। महायुतीचा आपल्यासोबतच शिवसेनेचे शहर प्रमुख विपिन बंदरकर, त्यांच्याकडनं पण आपण जाणून घेऊया। बंदरकर साहेब, नेमका प्रचार यंत्रणा कशी राबवली जाणार? महायुतीचा प्रचार आज सुरू झालेला आहे। शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे आणि सर्व मित्रपक्ष यांची ही युती आहे। महायुतीचे उमेदवार सन्मान्य केंद्रीय मंत्री नारायणराव राणेसाहेब आहेत आणि या 7 मे रोजी जे मतदान होणार आहे त्यासाठी ही आमची प्रचारसभा सुरू आहे। आज रत्नागिरी शहरामध्ये 15 प्रभागामध्ये हा प्रचार सुरू झालेला आहे आणि सर्व ठिकाणी प्रचाराचा शुभारंभ आज होऊन पहिल्या 4 ते 5 दिवसामध्ये पहिली फेरी पूर्ण करण्याची आमची तयारी आहे आणि निश्चितपणे या शहरातून फार मोठं मताधिक्य महायुतीचे उमेदवार नारायणराव राणेसाहेब यांना निश्चितपणे मिळेल अशी आम्हाला खात्री आहे। मोठं मताधिक्य या ठिकाणी नारायणराव राणे यांना मिळणार आहे असं त्यांनी ग्वाही दिली। कॅमेरामन दीपक मोहितेसह प्रशांत पवार, टाइम्स डिजिटल, रत्नागिरी। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।